5 तारखेला मुंबई येथे शपथविधी सोहळा आहे आणि महायुतीच्या शपथविधीला काही खास लोकांना आमंत्रित केलेला आहे। त्यातीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फॅन असलेले म्हणजेच गोपाल बावनकुळे। आपण बघू शकता गोपाल बावनकुळे यांचा रामनगर परिसरातील टी स्टॉल आहे आणि त्या टी स्टॉल वर एकही देवी देवताचा फोटो नाही आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो सुद्धा देखील आहे त्या टी स्टॉल वर। गोपाल भाऊ काय सांगणार, तुम्हाला शपथविधी सोहळ्याला आमंत्रण केलेलं आहे, काय भावना व्यक्त करणार? मला शपथविधीसाठी मला काल त्यांच्या कार्यालयातून मला फोन आलेला होता की आपण व्हॉट्सअपवर आपल्या आधार कार्डचे मला फोटो पाठवा। मी त्यांना फोटो पाठवलेले आहे। सध्या आता मला निमंत्रण नाही आलेलं, पण मी आज त्यांना तिथे एक मेसेजद्वारे त्यांना मी विचारलेलं आहे की तुझी पास बनून येणार आहे म्हणे। मी आनंद आहे की माझ्यासारख्या एक छोट्याशा चहावाल्याला तिथे शपथविधीला मला बोलवलेलं आहे। मी मनामध्ये एक आनंद व्यक्त करत आहे की माननीय फडणवीस साहेब आपले नागपूरचे हे मुख्यमंत्री बनणार आहे। आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनल्यावर चहा प्यायला येणार काय? 2.5 वर्ष पहिले तर माझ्या दुकानात चहा प्यायला एकदा आले होते 10 मिनिटासाठी, पण मी आज 2 महिना पहिले त्यांना भेटलो। त्यांना म्हटलं साहेब माझ्या दुकानात तुम्ही एकदा आणखी चहा प्यायला या, पण केव्हा या, मुख्यमंत्री झाल्यावर या। त्यांचे म्हणणं होतं की मी नक्की एकदा आणखी चहा प्यायला येईल। नक्कीच गोपाल भाऊ, तुम्ही शपथविधी सोहळ्याला जाणार आहे 5 तारखेला, म्हणजे दुकानावर मोफत चहा राहणार का त्या दिवशी? मी जेव्हा दुकान म्हणजे माझी दुकान बंद नाही राहील, माझ्या दुकानात माझी पत्नी आणि माझ्या फ्रेंड सर्कल चहाच्या दुकानात राहील। मी ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेईल त्यावेळेस मी चहा मोफत सर्व ग्राहकांना सर्वांसाठी चहा मोफत वाटेल। नक्कीच हेच ते गोपाल बावनकुळे यांना खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शपथविधी सोहळ्याला आमंत्रण आलेलं आहे आणि जे हे गोपाल बावनकुळे आहे हे मुंबईला सुद्धा जाणार आहे आणि 5 तारखेला गोपाल बावनकुळे यांच्या टी स्टॉलवर मोफत चहा वाटप करणार आहे। देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।